संच. आपल्याला एक आणि अनेक अशा वस्तू माहिती आहेत. अनेक वस्तूंचे समूह असतात. उदाहरणार्थ फुलांचा गुच्छ, किल्ल्यांचा जुडगा, पक्ष्यांचा थवा. म्हणजेच प्रत्येक वस्तू समूहासाठी आपण विशिष्ट शब्द वापरतो. याच ठिकाणी समूहातले घटक आपल्याला अचूक आणि नेमकेपणाने सांगता येतात. वस्तूंच्या अशा समूहांना संच असं म्हणतात. आता समजा तुम्हाला वर्गातील हुशार मुलांचा संच बनवायला सांगितला, तर काय होईल? हुशार याचा अर्थ नेमका काय घ्यायचा? ज्या मुलाचा वर्गामध्ये 5वा क्रमांक येतो त्याच्या दृष्टीने त्याच्यापेक्षा 4 मुलं हुशार आहेत आणि म्हणून हुशार मुलांच्या संचामध्ये त्याच्या दृष्टीने या 4च मुलांचा समावेश होईल. परंतु ज्या मुलाचा वर्गात क्रमांक 10वा येतो त्याच्या दृष्टीने 9 मुलं त्याच्याहून जास्त हुशार आहेत, म्हणजे त्याच्या समूहामध्ये 9 मुलांचा समावेश होईल. याचाच अर्थ हुशारी या शब्दाचा अर्थ आपल्याला नेमकेपणाने सांगता येत नाही, म्हणून या समूहाला संच असं म्हणता येणार नाही. आता मी काही समूह सांगते, त्यांना संच म्हणता येतं की नाही ते सांगा. पहिल्या 10 मोज संख्या. संच. वर्गातील शूर मुले. संच नाही. अगदी बरोबर. संच ज्या वस्तूंनी तयार होतो त्या वस्तूंना संचाचे घटक असं म्हणतात. संच दाखवण्यासाठी ABCD ... यासारखी पहिल्या लिपीतली इंग्रजी अक्षरं म्हणजे कॅपिटल लेटर्स वापरतात. संचाचे घटक ABC ... यासारख्या दुसऱ्या लिपीतील इंग्रजी अक्षरांनी म्हणजे स्मॉल लेटर्सनी दाखवतात. X हा A या संचाचा घटक आहे हे चिन्हामध्ये या पद्धतीने लिहितात. X एप्सिलॉन A याचा अर्थ घटक असणे असा आहे. X हा A या संचाचा घटक नाही हे चिन्हामध्ये X नॉट एप्सिलॉन A असं लिहितात, म्हणजेच घटक नाही. आता आपण संख्यांचे काही संच बघूया, म्हणजे थोडक्यात उजळणीच करूया. N बरोबर 1 2 3 ... हा आहे नैसर्गिक संख्या संच. W बरोबर 0 1 2 3 ... हा पूर्ण संख्या संच. I बरोबर ... ऋण 2 ऋण 1 0 1 2 ... हा आहे पूर्णांक संख्या संच. Q आहे सर्व परिमेय संख्यांचा संच आणि R आहे वास्तव संख्यांचा संच. आता संच लिहिण्याच्या 2 पद्धती आहेत त्या बघूया. पहिली आहे यादी पद्धत. या पद्धतीत संचाचे सर्व घटक महिरपी कंसात लिहितात आणि प्रत्येक घटक वेगळा दाखवण्यासाठी लगतच्या घटकांमध्ये स्वल्पविराम देतात. यामध्ये घटकांचा क्रम महत्त्वाचा नसतो, पण सगळे घटक दाखवायला पाहिजेत आणि जे घटक एकापेक्षा जास्त वेळा येतील ते मात्र एकदाच लिहायचे. उदाहरणार्थ लिटिल या शब्दामध्ये LITTLE या ठिकाणी T हे अक्षर 2दा आलंय आणि L हे अक्षर सुद्धा 2दा आलंय, म्हणून हा संच दाखवायचा A बरोबर LITE. जर संचातल्या घटकांची संख्या खूप जास्त असेल तर पहिल्या घाई घटकानंतर पुढे टिंब 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 असं द्यायचं आणि महिरपी कंस पूर्ण करायचा. दुसरा प्रकार तो म्हणजे गुणधर्म पद्धती. या पद्धतीत घटकांची यादी करायची नाही, तर संचाचा सर्वसाधारण घटक चलाने दर्शवून त्याच्यापुढे उभी रेघ काढायची. उभ्या रेघेपुढे त्या चलाचा गुणधर्म लिहायचा. उदाहरणार्थ A बरोबर महिरपी कंसात X उभी रेघ X एप्सिलॉन N 2 लेस दॅन X लेस दॅन 5. याचे वाचन करायचं. संच A चे घटक X असे आहेत की X ही 2 आणि 5च्या दरम्यानची नैसर्गिक संख्या आहे. म्हणजेच हेच जर आपण यादी पद्धतीत लिहायचं झालं तर काय होईल? A बरोबर महिरपी कंसात 3 4 महिरपी कंस पूर्ण, कारण 2 आणि 5च्या दरम्यान, म्हणजे 2 पेक्षा मोठी आणि 5 पेक्षा लहान. प्रश्न आहे, खालील संच यादी पद्धतीने लिहा.
कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा संच. बी बरोबर C O M P L E N T. मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियांचा संच. सी बरोबर नाक, कान, डोळे, जीभ, त्वचा. यानंतर खालील संच गुणधर्म पद्धतीने लिहा. डी बरोबर रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. डी बरोबर महिरपी कंसात झेड उभी रेघ झेड हा आठवड्यातील दिवस आहे. एक्स बरोबर AET. एक्स बरोबर महिरपी कंसात वाय उभी रेघ वाय हे EAT किंवा TEA या शब्दातील अक्षर आहे. यानंतर संचांचे प्रकार. एक घटक संच. या संचामध्ये फक्त एकच घटक असतो. उदाहरणार्थ ए बरोबर महिरपी कंसात 4. रिक्त संच. ज्या संचात दिलेल्या गुणधर्माचा एकही घटक नसतो त्याला म्हणायचं रिक्त संच. हा संच रिकामा महिरपी कंस किंवा फाय या अक्षरांनी दाखवतात. बी बरोबर एक्स असा की एक्स ही 3 व 4 मधली नैसर्गिक संख्या आहे म्हणून बी बरोबर रिकामा महिरपी कंस. शांत संच. जो संच रिक्त आहे किंवा ज्या संचातील घटकांची संख्या मर्यादित असते आणि मोजता येते त्याला म्हणायचं शांत संच. सी बरोबर महिरपी कंसात ए उभी रेघ ए ही 1 ते 10 मधील विषम संख्या आहे म्हणून सी बरोबर 3 5 7 9. अनंत संच. ज्या संचातील घटकांची संख्या अमर्याद असते आणि मोजता येत नाही त्याला म्हणायचं अनंत संच म्हणून एन बरोबर महिरपी कंसात 1 2 3 टिंब टिंब टिंब. समान संच. संच ए मधील प्रत्येक घटक संच बी मध्ये आणि बी या संचातील प्रत्येक घटक हा संच ए मध्ये असेल तर हे दोन्ही संच समान आहेत असं म्हणतात आणि चिन्हामध्ये ए बरोबर बी असं लिहितात. प्रश्न आहे खालीलपैकी कोणते संच समान आहेत व कोणते नाहीत ते साकारण सांगा. ए बरोबर एक्स असा की 3x - 1 बरोबर 2. बी बरोबर एक्स असा की एक्स ही नैसर्गिक संख्या आहे पण एक्स मूळही नाही आणि संयुक्तही नाही. सी बरोबर एक्स असा की एक्स हा n चा घटक आहे आणि x < 2. आता आपण हे तीनही संच पहिल्यांदा यादी पद्धतीने लिहूया. 3x - 1 बरोबर 2 म्हणून 3x बरोबर 2 अधिक 1 म्हणून 3x बरोबर 3 म्हणून x बरोबर 1 म्हणून a बरोबर 1. बी बरोबर 1 कारण 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही आणि सी बरोबर 2 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या म्हणजे 1 म्हणून सी बरोबर 1. म्हणून तीनही संच समान आहेत म्हणून ए बरोबर बी बरोबर सी. पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते संच शांत संच आणि कोणते अनंत आहेत ते साकारण सांगा. ए बरोबर एक्स असा की एक्स लहान 10 पेक्षा एक्स ही नैसर्गिक संख्या म्हणून ए बरोबर 1 2 3 4 टिंब 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 9 महिरपी कंस पूर्ण म्हणून हा शांत संच आहे. सी बरोबर तुमच्या शाळेतील 9वी मधील सर्व विद्यार्थ्यांचा संच. या संचातील विद्यार्थ्यांची संख्या मोजता येते आणि नक्की आहे म्हणून सी हा शांत संच. पूर्ण संख्या संच. डब्ल्यू बरोबर 0 1 2 3 टिंब 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 हा अनंत संच आहे. यानंतर वेन आकृती. संच लिहिण्यासाठी बंदिस्त आकृत्यांचा उपयोग ब्रिटिश तर्कशास्त्रज्ञ जॉन वेन यांनी केला म्हणून या आकृत्यांना वेन आकृती म्हणतात. यासाठी आयत वर्तुळ यासारख्या बंदिस्त आकृत्यांचा उपयोग करतात आणि संचांचे घटक आकृतीत लिहितात. उदाहरणार्थ ए बरोबर 1 2 3 4 5 6 7. वेन आकृतीमध्ये ए
हा संच याप्रमाणे दाखवता येईल. उपसंच. जर ए आणि बी हे दोन संच असतील आणि संच बी चा प्रत्येक घटक संच ए चा देखील घटक असेल तर संच बी ला संच ए चा उपसंच म्हणतात आणि तो यशा चिन्हाने दाखवतात. त्याचं वाचन करायचं बी उपसंच ए. विश्वसंच. आपण ज्या संचांचा विचार करणार आहोत त्या सर्वांना सामावून घेणारा एक मोठा संच विश्वसंच म्हणून घेता येतो. त्याच्या बाहेरच्या घटकांचा आपण विचार करत नाही आणि विचारात घेतलेला प्रत्येक संच हा विश्वसंचाचा उपसंच असतो. प्रश्न आहे, पुढील संचापैकी कोणते संच दुसऱ्या कोणत्या संचांचे उपसंच आहेत ते लिहा. या उदाहरणात कोणता संच विश्वसंच म्हणून घेता येईल? पी हा पुण्यातील रहिवाशांचा संच आहे. आय हा इंदोरमधील रहिवाशांचा संच आहे. एच हा महाराष्ट्रातील रहिवाशांचा संच आहे. एम हा मध्य प्रदेशातील रहिवाशांचा संच आहे. बी हा भारतातील रहिवाशांचा संच आहे. या ठिकाणी काही गावांची, काही राज्यांची नावं आहेत आणि आपल्या भारत देशाचं एक नाव आहे. अर्थातच यामध्ये देश हा सर्वात मोठा बी, त्यानंतर राज्य आहेत एम आणि एच म्हणजे ती त्याहून लहान आणि गाव पी आणि आय ही त्याहून लहान. आता पी हा पुण्यातल्या रहिवाशांचा संच आहे म्हणजेच पी हा महाराष्ट्राचा रहिवाशी आहे आणि भारताचाही रहिवाशी आहे. म्हणून पी उपसंच एच, पी उपसंच बी. इंदोरचा रहिवासी हा मध्य प्रदेशचा रहिवासी आहे म्हणून आय उपसंच एम आणि इंदोरचा रहिवासी हा भारताचाच रहिवासी आहे म्हणून आय उपसंच बी. मध्य प्रदेशातील रहिवासी हा भारताचा रहिवासी आहे म्हणून एम उपसंच बी आणि महाराष्ट्रातील रहिवासी हा भारताचा रहिवासी आहे म्हणून एच उपसंच बी. या उदाहरणात भारतातील रहिवाशांचा संच म्हणजे संच बी हा विश्वसंच म्हणून घेता येईल. प्रश्न आहे, 1 ते 20 मधील नैसर्गिक संख्यांचा विश्वसंच घेऊन एक्स आणि वाय वेन आकृतीने दाखवा. विश्वसंच साधारणपणे यू या अक्षरांनी दाखवतात आणि वेन आकृतीमध्ये विश्वसंच सामान्यतः आयतांनी दाखवतात. पहिलं उदाहरण आहे, एक्स बरोबर एक्स असा की एक्स हा एन चा घटक आहे आणि 7 लहान एक्स पेक्षा एक्स लहान 15 पेक्षा. वाय बरोबर वाय असा की वाय हा एन चा घटक आहे. वाय ही 1 ते 20 मधील मूळ संख्या आहे. पहिल्यांदा यू हा संच लिहूया. यू बरोबर 1 2 3 4 टिंब 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 20. एक्स आणि वाय हे संच यादी पद्धतीने लिहूया. एक्स बरोबर 8 9 10 11 12 13 14. वाय बरोबर 2 3 5 7 11 13 17 19. हा आहे यू 1 2 3 4 20 पर्यंत आणि हा आहे एक्स 8 9 10 11 12 13 14. या ठिकाणी हा आहे यू आणि हा आहे वाय. यानंतर पूरक संच. समजा यू हा विश्वसंच आहे. जर बी हा यू चा उपसंच तर संच बी मध्ये नसलेल्या परंतु विश्वसंच यू मध्ये असलेल्या घटकांच्या संचाला संच बी चा पूरक संच म्हणतात आणि संच बी चा पूरक संच बी डॅश किंवा बी सी म्हणजे कॉम्प्लिमेंट ने दर्शवतात. यानंतर संचांवरील क्रिया. 2 संचांचा छेद. समजा ए आणि बी हे 2 संच आहेत. ए आणि बी या संचांमधील सामायिक घटकांच्या संचाला ए आणि बी या संचांचा छेद संच म्हणतात आणि तो असा सांगतात. त्याचं वाचन ए छेद बी असं करायचं. विभिन्न संच. संच ए आणि संच बी यांच्यामध्ये
एकही सामायिक घटक नसेल म्हणजेच ते संच पूर्णपणे भिन्न असतील तर त्यांना विभिन्न संच म्हणतात. दोन संचांचा संयोग. समजा ए आणि बी हे दोन संच आहेत. या दोन्ही संचातील घटकांनी मिळून होणाऱ्या संचाला ए आणि बी या संचाचा संयोग संच म्हणतात. तो असा लिहितात आणि ए संयोग बी असा वाचतात. संचातील घटकांची संख्या. समजा ए हा शांत संच आहे तर त्या संचातील घटकांची संख्या NA नी दर्शवतात. संयोग संच आणि छेद संच यांच्यातील घटकांची संख्या विचारात घेतली तर आपल्याला समीकरण मिळतं N A संयोग B बरोबर NA अधिक NB वजा N A छेद B. प्रश्न आहे, एका वसतिगृहात 125 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 80 विद्यार्थी चहा घेतात, 60 विद्यार्थी कॉफी घेतात आणि 20 विद्यार्थी चहा व कॉफी ही दोन्ही प्रकारची पेये घेतात. तर एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढा. समजा चहा पिणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच बरोबर A म्हणून NA बरोबर 80 आणि कॉफी पिणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच बरोबर B म्हणून NB बरोबर 60. एकूण मुले U बरोबर 125. चहा व कॉफी दोन्ही पेय पिणारी मुलं बरोबर N A छेद B बरोबर 20 म्हणून N A संयोग B बरोबर NA अधिक NB वजा N A छेद B बरोबर 80 अधिक 60 वजा 20 बरोबर 120. म्हणजेच वसतिगृहातल्या एकूण 125 विद्यार्थ्यांपैकी 120 विद्यार्थी एकतर चहा किंवा कॉफी किंवा दोन्ही पेय पितात. म्हणून एकही पेय न पिणारे विद्यार्थी बरोबर NU वजा N A संयोग B बरोबर 125 वजा 120 बरोबर 5. म्हणून एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 5 आहे. व्यंगचित्राच्या सहाय्याने U 125 हा आहे संच A 80, संच B 60, परंतु A छेद संच B बरोबर 20 म्हणून या मधल्या पाकळीमध्ये 20 लिहूया आणि म्हणून A संचामध्ये राहतील 60 घटक आणि B संचामध्ये राहतील 40 घटक. म्हणजे एकूण मुलं झाली 60 अधिक 20 अधिक 40 बरोबर 120. म्हणून NU वजा N A संयोग B बरोबर 125 वजा 120 बरोबर 5. म्हणून चहा किंवा कॉफी न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 5.